मित्रांनो, पती पत्नीच्या वादामध्ये वडिलांनी जर जबरदस्तीने आईच्या ताब्यातून मूल नेलं तर ती आई अशा परिस्थितीमध्ये काय करू शकते? महाराष्ट्रामधील अशाच एका प्रकरणामध्ये वडिलांनी 3 वर्षाच्या मुलाला आईच्या ताब्यातून जबरदस्तीने नेल्याचा त्या वडिलांवर आरोप होता. त्याविरुद्ध आईने न्यायालयात धाव घेतली आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे प्रकरण दाखल करून प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी BNSS चे कलम 100 अंतर्गत वडिलांच्या घराची झडती घेण्याचे आदेश दिले व ते मूल परत आणून आईच्या ताब्यामध्ये देण्याचे निर्देश दिले. त्या निर्णयाविरुद्ध त्या पतीने सेशन्स कोर्टामध्ये धाव घेतली आणि सेशन्स कोर्टांनी त्या पती म्हणजेच वडिलांच्या बाजूने निर्णय दिला. त्याविरुद्ध परत ती आई हायकोर्टामध्ये गेली आणि हायकोर्टाने हे स्पष्ट केले की जर मूल कायदेशीर ताब्यातून जबरदस्तीने नेले असेल तर मॅजिस्ट्रेट झडतीचा आदेश देऊ शकतात व त्या मुलाला परत आईच्या ताब्यामध्ये देण्याचे निर्देश सुद्धा देऊ शकतात. मित्रांनो, हा निर्णय माननीय हायकोर्टाने या प्रकरणामध्ये दिला. थँक्यू.